विरार परिसरात रात्रीच्या सुमारास तोंडाला मास्क बांधून आणि अंगात रेनकोट घालून घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. विरार परिसरातील घरफोडीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विरार पश्चिमेकडील चंदनसार परिसरातील भालचंद्र नगर येथील RK हॉटेलजवळ चोरट्यांनी इमारतीतील इतर सर्व घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्या आणि एका बंद घराची कडी तोडण्याचा थेट प्रयत्न केला. या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. आपण पाहू शकता CCTV फुटेजमध्ये चेहरा दिसू नये म्हणून तोंडाला मास्क, अंगात रेनकोट, पाठीवर बॅग असा पेहराव केलेले 2 ते 3 चोरटे इमारतीमध्ये प्रवेश करतात. मुख्य म्हणजे ज्या घरात चोरी करायची आहे त्या घराच्या शेजारील सर्व घरांच्या कड्या बाहेरून लावल्या जातात, जेणेकरून चोरीच्या वेळी कोणताही शेजारी बाहेर येऊ नये किंवा मदतीला धावून जाऊ नये. विरार पश्चिमेकडील बोलिंज भागातही घराचा दरवाजा तोडून चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे. येथील रश्मीनगर सोसायटीत एका बंद घराची कडी तोडून अज्ञात चोरट्याने 61,000 रुपये किमतीचे सोन्याचे जुने कर्णफुळे चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला गेला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घरफोडी करण्याचे CCTV फुटेज समोर आल्याने पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. रात्रीच्या वेळी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात आली असून संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे, असे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी बोलताना सांगितलं आहे.